नागपूरमध्ये आज माध्यमांशी बोलताना आम आदमी पार्टीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। पक्षाच्या म्हणण्यानुसार जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी यांना नोटीस देणे ही कारवाई भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दबावाखाली करण्यात आली आहे। आम आदमी पार्टीचे नागपूर अध्यक्ष अजिंक्य कळंबे म्हणाले की कारवाई हजारो वर्षाच्या सनातन परंपरेवर आणि भारतीय संस्कृतीवर थेट हल्ला आहे। पक्षाने स्पष्ट सांगितले की नोटीस तात्काळ मागे घेणे आवश्यक आहे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल। भूषण ठाकूरकर यांनी सवाल उपस्थित केला, हिंदू धर्माचा ठेका फक्त भाजपकडे आहे का? नमस्कार, मी भूषण ठाकूरकर, आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव। 18 तारखेला स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली, ह्या कारवाईचा आम आदमी पार्टी निषेध करते। ज्या प्रकारे यूपी पोलिसांनी त्यांचा रथ थांबवला आणि त्याचबरोबर त्यांच्या अनुयायांसोबत जे विभत्स कार्य केले आणि त्यांच्यासोबत मारहाण केली, विभिन्न प्रकारचे त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य करण्यात आले, तर ह्या कारवाईचा आम आदमी पार्टी खंडन करते आणि निषेध करते। त्याचबरोबर आमचं हे म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे ही फक्त धर्माचा वापर करून आपलं राजकारण करायचा प्रयत्न करत असते। त्याच्यात तुम्हाला हे दिसून येणार की आधी त्यांनी धर्माला वापर करून सत्तेत आले आणि आज परिस्थिती अशी आहे की धर्माला राजकारणात आणल्यानंतर आता ते राजकारणाला धर्मात घेऊन गेले आहे। धर्माचे संत महात्मे असतात त्यांच्या विरोधात ते कारवाया करत आहे। जे काही लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतात, जे संत महात्मे त्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी चुकीचे कृत्य करत आहे, त्यांच्या विरोधात कारवाया करत आहे, त्यांना मारहाण करत आहे, त्यांचा अपमान करत आहे। ह्या भारतीय जनता पार्टीचं जे कारस्थान आहे